प्रार्थनान हेच आमचे मागणे, हीच आमची प्रार्थनान हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. आम्हाला काजळाचे जागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पाऊले चालू पुढे जे थांबले. आपण आता शिक्षकांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून घेऊया. त्यासाठी मी मंचावर श्री किरण निर्मळ, केतन मडवी, किरण निर्मळला विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ आणि एक छोटीशी
भेटवस्तू देऊन श्री लाकोडे सरांचं स्वागत करावं. श्री केतन चव्हाण सरांचे हार्दिक स्वागत. श्री केतन माडवी यास मी विनंती करतो त्यांनी पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन गोरेबाईंचं स्वागत करावं. श्री दुर्वेश राऊत यांना मी विनंती करतो त्यांनी पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन नेते सरांचं स्वागत करावं. श्री निकेश माने यांना मी विनंती करतो त्यांनी पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन गवारी सरांचं स्वागत करावं. मी श्री अमित शिंदे यांना आमंत्रित करतो त्यांनी पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन रसायनांचं स्वागत करावं. श्री प्रशांत वाडेकर यांना विनंती करतो त्यांनी पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन मोहिते मॅडमचं स्वागत करावं. श्री सचिन भोईर यांना विनंती करतो त्यांनी पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन जाधव सरांचं स्वागत करावं. श्री विनायक मैत्री यांना विनंती करतो त्यांनी पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन चव्हाण सरांचं स्वागत करावं. श्री आशिष सावंत यांना मी विनंती करतो त्यांनी पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन प्रभुडे मॅडमचं स्वागत करावं. श्री समीर भगतवाल यांना विनंती करतो त्यांनी पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सुरसे मॅडमचं स्वागत करावं. धन्यवाद सगळ्या शिक्षकांचे पुन्हा एकदा. असं सोडणार नाही सर तुम्हाला. मी तुमच्या सर्वांतर्फे विनंती करतो तुम्हा शिक्षकांना तुमचं मनोगत तुम्ही व्यक्त करावं. मी सर्व
सुरुवात लाकडे सरांपासून करेल. आम्ही करून देऊ, आम्ही सगळ्याची ओळख करू. माझे सर्व शिक्षक सहकारी, बऱ्याच दिवसात आम्ही सर्व सहकार्य भेटतोय या सर्व विद्यार्थी जवळजवळ 40च्या आसपास पोहोचलेला. तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या प्रथम हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुमच्या पाल्यांना सुद्धा हार्दिक शुभेच्छा. एका ठिकाणी बसला तास 2 तासासाठी का होणार एकत्र आलोय. जे काही ऋणानुबंध असतात ते काय नसतं. फसगत आमची होते जेव्हा एखादा विद्यार्थी येतो आणि नमस्कार करतो तेव्हा 100 आम्ही थांबवून जातो. कोण कुठला आणि मग सांगतो की तर हा तुझ्या ओळखीचा वाटतो पण तुझं नाव आठवत सर्वांची गोष्ट असेल की एकदा दत्त मंदिराच्या कोपऱ्यावर उभा होतो आणि तिथून एक विद्यार्थी तुमच्यासारखं आला आणि एकदम नमस्कार केला. माझ्या बाजूला माझे 3 मित्र होते. दीपक रुग्णालयात राहतो, तो रुग्णालयामध्ये राहत होता. म्हणतात तर ओळख करून दिली की मी रुग्णालयात राहतो, तुमच्या मित्रांच्या घरासाठी असे की प्रसंग आमच्या जीवनामध्ये निघून म्हणजे खूप प्रश्न यासाठी होते की माझा नाईट हायस्कूलला सुद्धा विद्यार्थी आहे, मानपाड्याला ज्युनियर कॉलेजला विद्यार्थी आहे, त्याशिवाय यशवंतराव विद्यापीठ सेंटर मी 10 वर्ष चालवतो. BA.Com 2 कोर्सेस तिथे सुद्धा अनेक विद्यार्थी तुमच्यापेक्षा मोठी तरी चालेल. हे सर्व विद्यार्थी जेव्हा कधीतरी भेटतात तेव्हा मला थांबवून गेल्यासारखं आणि मग त्यांना विचारणा करण्यात येते की कुठल्या शाळेत. कारण मला शाळा त्यानंतर संकेत विद्यालय आहे का, यशवंतराव विद्यापीठाचा विद्यार्थी होता का, किंवा भारत नाईट हायस्कूलचा विद्यार्थी होता का, किंवा सुमन श्रीरंगचा असेल तर श्रीरंग. तर अशा परिस्थितीमध्ये जेव्हा विद्यार्थ्यांची गाठभेट होते तेव्हा खरोखर क्षणभर खूप आनंद वाटतो. विद्यार्थ्यांचा आमच्या विषयीचा असलेला आदरभाव तो आम्हाला खूप प्रफुल्लित करतो, आनंदित करतो. आणि त्यानंतर आम्हाला उमेद मिळते की आपले विद्यार्थी आहेत तरी किती आणि कुठे. कुठल्याही रस्त्यावर असो किंवा ते मी फळावळीकडे मॉडेल वापरतो किंवा योजने वापरतो मधूनच कुठे विकास काँग्रेसमधून पुढे तर किंवा मानपाड्यामध्ये गेल्यानंतर सुद्धा मानपाड्यामध्ये माझी स्वतःची शाळा आहे, तिथे मी अध्यक्ष म्हणून काम करतो. जवळजवळ 2200 विद्यार्थी मला अभिमानाने सांगते की ठाण्यातल्या जेवढ्या मराठी मीडियमच्या शाळा आहेत त्या 10 ते 15-20 विद्यार्थ्यांच्या. माझ्या शाळेमध्ये प्रत्येक वर्गाच्या 3-3 तुकडे आहेत आणि 40% जास्त विद्यार्थी. ज्युनियर सिनियर पासून एज्युकेशन तर ज्युनियर कॉलेजपर्यंत कॉमर्स आणि आर्ट त्या दोन्ही फॅकल्टी त्या ठिकाणी आहे. नुकतंच आमचं गॅदरिंग झालं आहे ठाणेकरमध्ये. आता 13 तारखेला प्राथमिक विद्यालयाचं स्नेहसंमेलन आहे, गॅदरिंग आहे. तेव्हा तुम्हाला निमंत्रित करतो की तुम्ही जरूर या. आमच्या शाळेचा कार्यक्रम तुम्ही डोळ्याने पहा. त्या ठिकाणी इतके व्यवस्थित कार्यक्रम आम्ही बसवतो. पर्सनली मला रोज सकाळी त्या ठिकाणी जावं लागते. दुपारच्या मुलांसाठी दुपारची प्रॅक्टिस वगैरे घेऊन सगळं चालू असतं.
प्राथमिक 7वीपर्यंतच्या वर्गांचं गॅदरिंग आहे गाणीकडून. तर अशा रीतीने माझं काम नेहमी चालू आहे. मी स्वस्थ बसलेला नाही, त्यांच्यासाठी ते पूर्ण झालेले आहे. पण कामाचं जेवढं जमेल तेवढं करतो. हे जे आपल्याला दिवस मिळतात ते काम करण्यासाठी आहे असं मी म्हणणाऱ्या बघते. त्यामुळे मी माझ्या कामामध्ये कुठे ब्रेक लावलेला नाही. पुन्हा जास्त वेळ देत नाही, तर प्रत्येकाला आपण मदत व्यक्त करायचं आहे. मी सर्वांना सदिच्छा देतो, शुभ आशीर्वाद देतो आणि 2 शब्द मी इथे संपवतो. धन्यवाद. मी गोरे मॅडमला विनंती करतो, तुम्ही आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. काकोडे सर आणि माझे सर्व सहकारी शिक्षक आणि विद्यार्थी, काकोडे सरांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्याच आहेत आमच्या मनातल्या. थोडक्यात पहिल्यांदा तुम्हा सर्वांना, तुमच्या कुटुंबियांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष तुम्हाला सर्वांना सुखाचं, समाधानाचं आणि समृद्धीचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आता लाकडे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आमचा नेहमीचा एक विद्यार्थी समोर दिसला की नेहमीचा एक डायलॉग असतो, चेहऱ्याने ओळखलं होतं पण नाव नाही आठवलं. पण ही गोष्ट खरी एक ते विद्यार्थी आमच्या हाताखालून जात असतात की आम्हाला प्रत्येकाचं नाव आठवत नाही. आणि त्यातल्या त्यात तुम्ही मुलं शाळेत असताना खूप लहान दिसतात आणि आता 25 वर्षानंतर तुम्हाला बघितल्यानंतर तुम्हाला ओळखणं फारच कठीण जातं. तर तुम्हाला पाहिल्यानंतर आम्हाला खूप आनंद होतो. तुमच्यामुळे आम्ही तरुण राहतो. पण मुलांचं काम केल्यामुळे आम्हाला शाळेत काम करणं हे खूप उत्साहाची गोष्ट आहे. लहान मुलांच्यात गेल्यानंतर आम्हाला लहान झाल्यासारखं वाटतं. कुठे आम्ही 40-50 वर्षाचे झालो, 60 वर्षाचे झालो, कधीच आम्हाला कळलं नाही. आता मी सुद्धा 65 वर्षाची बहीण, पण जाणवत नाही की आम्ही मुलांच्यात काम केल्यामुळे आम्ही लाईक सजीवांमध्ये, सजीव मुलांमध्ये काम करतो. त्यामुळे आम्हाला खूप तुमच्याकडून ऊर्जा मिळते आणि काम करण्याचं सामर्थ्य मिळतं आम्हाला. सरांनी सांगितलं त्याप्रमाणे सर अजूनही काम करतात. आम्ही आमच्या घराची जबाबदारी आम्ही सांभाळत असतो, मुलं नातवंड सर्वजण. तर तुमच्या निमित्ताने आज आम्ही पण सर्वजण भेटलेलो आहोत. एकमेकांना भेटण्याची संधी तुम्ही आम्हाला दिली त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार. आणि पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानते आणि मी माझे 2 शब्द थांबते. किरण सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. शिक्षक बांधवांचं तर स्वागत आपण आधीच केलं. मला एक गोष्ट प्रकाशाने जाणवली की म्हणजे आज तेच मित्र भेटल्यानंतर काय आनंद होतो तो म्हणजे एक भावूक क्षण आहे. हा प्रत्येकासाठीच असेल असं मला वाटतं. कारण 25 वर्ष हा खूप मोठा काळ आहे. 25 वर्षात पूर्ण म्हणतो ना आपण, पूर्ण दुनिया इकडची तिकडे होते. पण आज जी उपस्थिती मला इथे दिसते त्याने नक्कीच म्हणजे कोविड सारखा जो काळ गेला त्याच्यानंतरही बॉन्डिंग काय असतं. कारण लोक आता मला वाटतं बऱ्यापैकी विभक्तसारखं असं वाटतं बऱ्यापैकी. आपण जे बोलतो ना, लोक प्रत्येकजण सोशल मीडिया आणि त्याच्यावरच फोकस करतात. जे आपण लहान असताना जे बॉन्डिंग होतं आपलं, म्हणजे हा विषय नव्हता की हा अ वर्गातला आहे, हा ब वर्गातला आहे, हा ब वर्गातला आहे. आपण जाधवबाईंकडे होतो, त्यानंतर त्या तिकडे एक शाळा होती, मला वाटतं आपण जो कॅसालीकडून टर्न घेतो बरोबर, तिकडे आपण सगळे एकत्र होतो. त्यानंतर आपण इकडे आलो, इकडे आपण खाली होतो, त्या ट्रॉलच्या खाली होतो. मला वाटतं महामुलीबाई वगैरे होत्या आणि फाटेबाई होत्या. पण खरंच
येस, आणि जेवढ्या आठवणी मला वाटतं काढून ना तेवढ्या कमीच आहेत. म्हणजे मला वाटतं आजचा दिवस पुरणार नाही आपल्याला. म्हणजे खरं शिक्षक आज या शिक्षकांना बघून एवढा मला आनंद वाटतो की मला असं वाटतं की जशी माझी परिस्थिती आहे तसंच घरापैकी माझ्या मित्रांचं पण असं असेल की आज माझे आईवडील नाही आहेत किंवा आपल्या घरापैकी मुलांची आता आपलीच वय 40च्या पुढे गेली, सो आमचे आईवडील नाहीत. पण ह्या शिक्षकांना बघून आज आम्हाला खरंच आईवडिलांची आठवण झाली ती म्हणजे पण शाळेतून बाहेर गेल्या आधी आपण काय बघायचो की अरे माझ्या आईवडील दिसते, सो ती आई मला सगळ्या शिक्षकांमध्ये दिसली. आणि खरंच मला वाटतं ह्या शिक्षकांनी आपल्यावर जे संस्कार केले कठीण प्रसंगात पण ते म्हणतो ना आपण की एक शिदोरी की आयुष्य कसं जगायचं हे कोणी शिकवलं तर या शिक्षकांनी शिकवलं. मी टीका नाही करणार कारण आत्ताचे शिक्षक, आता माझा मुलगा 8वीला आहे, सो माझ्या मुलाचं आणि शिक्षकांचं बॉन्डिंग किंवा आताचं जे जनरेशन, मी माझ्या मुलाचं नाही म्हणणार, सगळ्यांचीच आपली मुलं तर आपण पण जातो, पॅरेंट्स टीचर मीटिंग असते ती अटेंड करतो, पण आपल्याला ओव्हरऑल अंदाज येतो की त्या शिक्षकांचा आपल्या मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि ह्या शिक्षकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. सो आणि हा आपल्याला जाणवतो. आणि मला वाटतं हे आपण सगळे आज एकत्र झालो ह्या प्रेमापोटी, शाळेबद्दल असलेली आपुलकी, त्या शिक्षकांबद्दल असलेली आपुलकी. आणि मला वाटतं शिक्षकांबद्दल आता मी बोलायला गेलो तर आता सगळेच बसते, त्यामुळे प्रत्येकाशी निगडीत काही ना काही आठवण आहेच. म्हणजे आता मला म्हणायचं की आम्ही जेव्हा प्राथमिकमधून माध्यमिकमध्ये आलो 4थीतून 5वीत, मला वाटतं इंग्रजी हा विषय होता आणि मोठेबाई होत्या इंग्रजीला. मला वाटतं पूर्ण मे महिन्याला ABCD शिकायला घालवलेलं आहे. किती 26 अक्षर पण एवढी मोठी वाटायची की अरे ABCD A to Z. पण नक्कीच आज मराठी मीडियम असून सुद्धा आपण थोडंफार जे काय आपल्या आयुष्यात काही करू शकलो ते नक्कीच आपल्या शिक्षकांमुळे आणि आपल्या शाळेमुळे. मला वाटतं हे असं मी बोलत राहिलो तर वेळ असाच जाईल, माहिती काढून द्यावं लागेल. सो पुन्हा एकदा सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि खरंच आभार मानतो शिक्षकांचं आणि सर्व धन्यवाद. आशिषने सांगितलं की आताचे पालक आणि आपल्या आईवडील कसे होते, तर आपल्या आईवडील सांगायचे शिक्षकांना मारायला आणि आपली बायकोने आपण होतं नका मारू. आता मुळे पोरं बिघडलं आहे आणि शाळा आता कमर्शियल झाली, शिक्षण कमर्शियल झालं आहे, तसं पहिलं नव्हतं. आता निके सर बोलतील, आपल्याला गाईड करतील आपल्या वाटचालीसाठी. नाही, मी उभं राहूनच बोलतो, मला सवय आहे. अजून सकाळी 5:30ला मी उठतो, माझा दिनक्रम सांगतो, मी 5:30ला उठतो आणि 7:15ला मी घरी जातो आणि सगळं मग एक्झरसाईज केल्यानंतर मग पुढची सगळी कामं, आंघोळ, देवपूजा वगैरे सगळं. आणि आता फक्त एकच ड्युटी, माझ्या नातवाला मी सांभाळतो. तरी या ठिकाणी उपस्थित म्हणजे त्रिमूर्ती मुख्याध्यापक, हे तुम्ही एकच मूर्ती ओळखत असाल. गोरेबाई पण मुख्याध्यापिका होऊन गेल्या, रसळाबाई पण मुख्याध्यापिका होऊन गेल्या. माझे ज्येष्ठ शिक्षक हे मला ज्येष्ठ आहे, मी आता सिनियर आहे. आणि आजचे तुम्ही उत्सव मूर्ती 25 वर्षाच्या कालावधीनंतर तुम्ही एकत्र आलेला आहात. तुमच्या आयुष्यामध्ये खूपच चढ उतार आतापर्यंत झालेली असेल, ते खंबीरपणे पार पाडून तुम्ही इथपर्यंत पोहोचलेला आहात. याच्या पुढेही सुद्धा जर एखादे अपयश आलेलं असेल, ते अपयशपासून पुढे अशाच पद्धतीने तुम्ही प्रगती करा, एवढंच फक्त मी सांगतो. आणि मला या ठिकाणी तुम्ही आमंत्रित केलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मी आभार मानतो. सर, तुम्ही आमचे लाडके आहात, तुम्हाला आमंत्रण केल्याशिवाय कार्यक्रम पूर्ण होणार नाही, म्हणून सर्वांना आमंत्रण करणं हे आमचं कर्तव्यच आहे. आता जाधव सर आपल्या मनाला व्यक्त करतील. हॅलो,
माझे बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र, तुम्ही आम्हाला आमंत्रित केलं, आमची भेट घालून दिली, तशी तुमची भेट झाली, त्याबद्दल मला खूप आनंद वाटतोय. 25 वर्ष हा खूप मोठा काळ आहे. तुम्ही ज्या वेळेला समोर येतात, भेटतात, मला ओळखलं का म्हणतात, त्यावेळेला आम्ही म्हणतो नाव काय, कधी शिकला, कुठल्या शाळेत शिकला, कोणत्या वर्षी होता, हे असे आम्ही प्रश्न विचारतो. आम्हाला खूप आनंद होतो. तुम्हाला एकच विनंती करतो की आल्यानंतर ओळख करून द्या. दोन सावंत तुम्हाला एकदा आईनगरच्या शंकरमंदिर चौकात भेटला होता, तिथे राहत होता मला वाटतं, बरोबर आहे ना? फार 10-12 वर्षापूर्वी चौक होते. आणि चांगले विद्यार्थी आहे, मिलिंद गौडा आईरे, तो पण विद्यार्थी प्रमिला क्लिनिकचं जे ऑफिस आहे तिथे मला भेटला होता आणि त्याने स्वतःहून मला ओळख दिली. मला फार आनंद झाला. अशाच प्रकारे तुम्ही आम्हाला ओळख देता, कारण तुम्ही आमचे दैवत आहात. आम्ही तुमच्यावरच मोठे आहात. त्यामुळे तुम्ही सर्वांनी ओळख द्यायची आहे, ओळखायचं आहे. आणि मी कुठेही काही कामानिमित्त गेलो ना, पहिल्यांदा ऑफिसमध्ये बघतो कोणी ओळखीचा चेहरा दिसतोय का. आणि त्याच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी मी असे पहिल्यांदा माझे सर्च तेच असतं, मी तहसीलदार कार्यालयात जाऊ, कलेक्टरकडे जाऊ किंवा बँकेत जाऊ, कुठेही गेलं पहिल्यांदा बघतो का इथे कोणी आहे का असं ओळखीचा. कोणी ना कोणी भेटतंच. आता मागच्या महिन्यात मी माझं बर्थ सर्टिफिकेट, सॉरी काय म्हणतात त्याला, नाही हो आपलं पेन्शनचं ते हयातीचा दाखला, मी अमेरिकेत राहतो 4 महिने, त्याच्यामुळे मी देऊ शकलो नाही. आल्यानंतर मी तिकडे भेटलो, तर तिकडे आता काय करायचं असं असं सांगितलं आणि त्यांनी म्हणाले की काय हरकत नाही, हा फॉर्म घ्या आणि भरून द्या, पण याच्यावर कोणाची तरी ओळखीची सही आणा ऑफिसमधून. आता शोधता शोधता एक पाटील नावाचा मुलगा भेटला, तो माझ्या नाईट स्कूलचा विद्यार्थी होता, अपंग आहे तो, आता ऑफिसर झालाय. त्याला त्याच्याकडे गेला, म्हणतो पाटील असं असं काम आहे, मग बसा. मग त्याने पण सगळं काही शिपायाकडे ते फॉर्म दिला, भरून घेतला, त्याची झेरॉक्स काढून दिली आणि मला सांगितलं झेरॉक्स घ्या सर आणि ते रसीद घ्या त्यांच्याकडून, म्हणजे उद्या त्यांनी म्हटलं की तुम्ही अर्ज दिला नाही वगैरे वगैरे. तर अशासाठी तुमची आम्हाला फार गरज असते. अशीच मदत करत चला, अशी ओळख देत चला. तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आणि एक प्रश्न विचारतो, सगळे पालक झालेत का तुम्ही? जबाबदारी वाढली आणि जबाबदारी कळली. पण आता सावंत जे सांगितलं ना, तो जो काळ होता आणि आत्ताचा काळ याच्यात खूप फरक आहे. शासनाचे पण नियम बदललेले आहेत, शिक्षकांचं पण टेन्शन वाढलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुमच्या पाल्यानं तुम्हाला शिकवायचं आहे याचं भान ठेवा. निराश होऊ नका, मुलांना शिकवा, मोठे करा आणि तुम्ही आणखी पुढे प्रगती करा. तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. चव्हाण सरांकडे देण्याआधी मला असं म्हणायचं की जसं आता आशिषने थोड्या वेळापूर्वी आपल्या बरोबर बोलतो, म्हणजे तो बोलत होता तर असं वाटलं की शिक्षकच बोलत आहे म्हणते. तसं जर कोणाची इच्छा असेल तर कृपया करून स्टेजवरती या आणि 2 शब्दांमध्ये तुम्हाला काय वाटत असेल, काही बोलायचं असेल तर ते नक्की बोला. रसवल म्हणून आता पुढे तुमची प्रिय विद्यार्थी, जरी तुम्ही पालक झालं असला तरी आमचे प्रिय विद्यार्थी झाले. काही काही चेहरे अजूनही शाळेतले आठवत आहेत. कोणत्या बेंचवर कोण बसायचं, कशी मस्ती करायची, किती लक्ष ऐकायचं. आणि म्हणून काही वेळा आम्हाला थोडंसं कडक वागायला लागतं, हे तुम्हालाही माहिती आहे.
पण खरं मनापासून आम्ही सगळे शिक्षक तुम्हा सगळ्या मुलांवर प्रेम करतो. आणि असं म्हणतात की शिक्षक विद्यार्थ्यांना घडवतो, ते थोडं जरी बरोबर असलं तरी तुम्ही छान घडत गेलात त्याचं हे आता आमच्या समोर चांगलं उदाहरण आहे. तुम्ही आता पालक झालेला आहात, पालकांची खूप मोठी जबाबदारी आता आहे. म्हणजे तुमचे पालक असताना त्यांची तुमच्याबद्दलची जबाबदारी, आणि आता तुम्ही पालक झालात, तुमची तुमच्या मुलांबद्दलची जबाबदारी ही फार वाढली आहे. कारण एकतर मीडिया, दुसरी गोष्ट बदललेली शिक्षण पद्धती. त्यामुळे एकच सांगायचं की आपल्या मुलांकडे पूर्णपणे लक्ष द्या आणि सर्वांगीण विकास कसा होतो त्यांच्या कुठल्याही आपल्या गोष्टी लागू नका. त्यांना जे वाटेल, ज्याच्यात त्यांची आवड असेल त्याच्यात त्यांना फुलू दे. तुमचा पाठिंबा त्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आणि दुसरी एक गोष्ट, घरी जर का आपल्या आईवडील असतील किंवा आधीच्या पिढीतले कोणी असतील तर त्यांनाही जपा. कारण आजी आजोबांच्या छायेखाली वाढणारी नातवंड ही एक वेगळ्याच प्रकारचे संस्कार घेऊन येतात. हा म्हणजे आमचा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. माझी नात सुद्धा आता 21 वर्षाची झाली आहे, पण ती सुद्धा म्हणजे आजी आजोबा लागतात, माया करतात, प्रेम करतात, चुकापोटात घेतात. ह्याच्यासाठी आजी आजोबा हे जवळ असणं अत्यंत मुलांच्या दृष्टीने आवश्यक आहे. तुम्हा सगळ्यांना तो, काही जणांना तो अनुभव असेल, पण हेही लक्षात घ्या, आजी आजोबांच्या जवळ वाढलेली मुलं ही निश्चितच जरा इतर आत्ताच्या मुलांपेक्षा, त्यांच्या वयातल्या मुलांपेक्षा वेगळी असतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आमच्या काही मैत्रिणी त्यांच्याही अनुभवावरून मी सांगते की त्यांनाही जपा, आपल्या कुटुंबाला जपा, मुलांना मोठं होऊ दे, त्यांना पाठिंबा द्या आणि तुम्हा सगळ्यांना तुमच्या पुढच्या आयुष्याला शुभेच्छा. जाधव सर, तुम्हाला दिनेशचं नाव चांगल्याच लक्षात राहिलं असेल, चेहरा लक्षात राहिलं, कारण त्याने खूप मार्क आला. मी चव्हाण सरांना विनंती करेन की 2 शब्द तुम्ही सर बोलू. प्रथम तुम्ही आम्हाला सन्मानाने बोलवल्याबद्दल सर्वांच्या आधी धन्यवाद. मिलिंदने मला फोन केला, म्हणे सर तुम्ही कुठे आहे? म्हटलं काय झालं रे, कारण कधी फोन त्याचा येत नाही, एकदम आला अचानक. आणि म्हटलं काय रे, काय झालं? तर म्हणे असा असा कार्यक्रम आहे. सर तुम्ही कुठे आहे? मी म्हटलं कुठेही असू दे, काय यायचं आहे, मी येणार म्हटलं. आणि त्याला त्याच वेळेला मी सांगितलं की मी येणार. 10-1 मिनिटं उशीर झाला, पण धडपडत आलो. आता विषय असा आहे, धन्यवाद याच्यासाठी की तुम्हाला बघून खूपच आनंद झाला. असं मी काही ठरवून आलेलो नाही की मला भाषण करायला लागणार, की जराही मी काही मला जे सुचते ते मी आता बोलतोय. पण प्रथम धन्यवाद एवढ्यासाठी की आपल्या या सगळे जे आमचे जे भगिनी, आमचे सगळे मित्र, आमचे ज्येष्ठ शिक्षक लाकोडे सर, सगळे त्यांच्याशी एक भेट झाली. कारण आम्ही जरी रिटायर झालो तरी आमची भेट अशा माध्यमातूनच होते. कधी लग्न असो, कधी असे कार्यक्रम असो. आणि ह्यासाठी पुन्हा तुम्हाला मी धन्यवाद देतो. आता प्रश्न असा आहे की हे जे तुमचे चेहरे दिसतात ते आत्ता जर तुम्ही रस्त्यात कुठे कोणी भेटलं तर जवळून गेलात तरी आम्ही ओळखत नाही. पण जाधव सरांनी सांगितलं ते अगदी बरोबर सांगितलं. जाधव सर काय म्हणाले की तुम्ही समोर या आणि तुमचं नाव सांगा, आणि वाटल्यास तर बॅग सांगितली तरी चालेल. आता एक प्रसंग असा झाला, मी माझ्या मुलाबरोबर आणि नातू आणि सून आणि माझी मिसेस आम्ही रस्त्याने येत होतो. रस्त्याने येत असताना भरपूर गर्दी होती. एक मुलगी आली आणि ती अगदी खूप गर्दीतून वाट काढून माझ्याकडे आली. आणि माझ्याकडे आली आणि मी काय ओळखलं नाही. मी बोललो लेडीज कोणतरी येते, मी आपलं बाजूला झालो. बाजूला झाल्याबरोबर पुन्हा ती इकडे आली आणि माझ्या पाया पडायला लागली. मग त्यावेळेला माझ्या लक्षात आलं, म्हटलं ही आपली विद्यार्थिनी आहे.
हेच आम्ही खरं कमवलेल्या ह्या काही गोष्टी आहेत. कारण शिक्षकांनी आज आम्हाला काही लोक सांगतात सुद्धा शिक्षकी पेशामध्ये पैसा नाहीये, इतर ठिकाणी खूप पैसा आहे. आम्ही आमच्या पेशामध्ये आम्ही समाधानी आहोत. हे मान्य करतो आम्ही की शेवटच्या रिटायरमेंट होईपर्यंत आम्ही EMI भरतो, हे आम्ही मान्य करतो. परंतु ज्या वेळेला माझ्याकडे कोणी लोक सांगतात की बाबा तुम्ही काय कमवलं, तर त्यावेळेला मी सांगतो ही माझी प्रॉपर्टी आहे, हे मी कमवलं. ज्या वेळेला ती मुलगी पाया पडली त्यावेळेला माझ्या फॅमिलीतल्या लोकांनी मला जवळ घेतलं आणि आता मला कळलं की काय तुम्ही कमवलं ते. तर सांगण्याचा हेतू असा आहे की आम्ही जे काही कमवलं ही आमची प्रॉपर्टी आहे. पण त्याचबरोबर तुम्हाला एक सल्ला देईन की तुम्ही खूप आता मोठे झालेले आहात. तुम्ही लहान असताना तुम्हाला बघितलेलं आहे, शिकवलेलं आहे. परंतु कोणत्याही बाबतीमध्ये कितीही कठीण प्रसंग आला तर त्याला अगदी धाडसाने सामोरे जा, खोटं काही करू नका आणि त्या बसलेल्या सर्व शिक्षकांचं आणि शाळेचं नाव उज्ज्वल होईल असं तुम्ही वागता हे मला माहिती आहे. आणि म्हणून आम्हाला तुमचा आणि शाळेचा अभिमान आहे. आणि मी जे बोललो त्याबद्दल काही ठरवून बोललो नाही, काही चुकलं असेल तर क्षमा करा. नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा. आणि तुमच्यामध्ये बसलेल्यापैकी आमच्या कोणी विद्यार्थी तुमच्या विषयी असतील तर त्यांनाही शुभेच्छा सांगा. आणि आमच्या नातेला सुद्धा शुभेच्छा सांगा. धन्यवाद. अगदी बरोबर बोलत सर. पाचवीमध्ये असताना पाटील सर म्हणजे मराठीचे शिक्षक होते. आणि असंच कधी मला ना लहानपणी थोडीशी एन्झायटी होती. कठीण म्हणजे ना कडक वातावरण. माझी आई आणि कडक होती. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीची मला भीती वाटायची की असं माझ्याकडून चूक झाली, माझ्याकडून हे हरवलं ते हरवलं. मी खूप घाबरलेलं राहायचो. मी अभ्यासासाठी पण खूप घाबरलेलं राहायचो. तर एका कवितेच्या संदर्भात म्हणजे धडा वेगळाच होता पण त्यांना आठवले आणि त्यांनी एक कविता मला सगळ्यांनाच सांगितली. आणि ती त्यांनी अशा काही ॲटिट्यूडमध्ये आणि अशा म्हणजे याच्या एका गर्वाने अशी ती गायली. ते 4 त्या ओळी मला आजही आठवतात. त्यानंतर तो मला हुरूप आला होता. मला आत्ता सुद्धा अंगावरती रोमांच उभे राहत आहे. कुसुमाग्रजांची ती कविता आहे की सरणावरची राज आमची पेटताच प्रेते, उठतील त्या ज्वालांतुनी भावी क्रांतीचे नेते, लोहदंड तव पायामधले खळाखळा तुटणार, गरजा जय जयकार, गरजा जय जयकार. फिनिक्स पक्षाची कविता सांगितलं होतं. फिनिक्स पक्षामध्ये सुद्धा होता आणि त्यांनी सांगितलं होतं की फिनिक्स पक्षी कसा राखेतून जन्माला येतो तसे क्रांतिकारी जे असतात असे राखेतून सुद्धा जन्माला येऊ शकतात तुमच्या आमच्याकडे. आणि तेच आज मला तुम्ही जेव्हा बोलत होता ते हा जो संदर्भ सांगितला तुम्ही आणि जो हे दिला मला मनोबल, मला तीच आठवण आली सर. तर पुढे मी प्रवीण मॅडमना विनंती करतो 2 शब्द तरी बोलतो. जनतेचा जेव्हा फोन आला तेव्हा मला खूपच आनंद झाला. कारण मी एकतर ह्या ठाणे परिसरात राहत नाही, चांदूरमागला विक्रोळी हे लांब राहते. त्यामुळे मला बऱ्याच वेळा विद्यार्थी आपले विद्यार्थी दिसत नाही. पण आज मला सगळे विद्यार्थी बघून म्हणजे 25 वर्षानंतर बघून खूपच आनंद झाले. आणि आता सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणेच की आपण एक पालक झालेले आहोत. शिक्षण पद्धती खूपच बदलत चाललेली आहे. इतके त्याच्या ब्रँचेस आलेले आहेत की तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना तुमच्या पाल्यांना योग्य शिक्षण देण्यासाठी अगदी कोणत्या साईडला पाठवायचं, काय त्यांचं करिअर करायचं हा भाग अगदी तपासून बघितला पाहिजे. कारण आम्ही आता तेच अनुभवतोय आमच्या नातवांच्या
नातीच्या बाबतीत आणि आपल्या घरच्यांची काळजी घ्या, आईवडिलांची काळजी घ्या, शेजारी पाजारी किंवा कुठेही धाडसाने किंवा मदत करण्यासाठी सतत आपण तत्पर राहिलं पाहिजे. आम्ही तुम्हाला त्याप्रमाणे संस्कारही दिलेले आहेत की जेवढी आपल्याला मदत करता येईल त्याप्रमाणे सगळ्यांनी मदत करा, एकजुटीने राहा. अजून सुद्धा पुन्हा पुन्हा या ठिकाणी येऊन तुम्ही भेटला, एकमेकांना सहाय्य केलं तर चांगलंच आपलं आयुष्य पुढे जाईल. त्या दृष्टीने प्रयत्न करणं अगदी आवश्यक आहे. आणि कधीतरी विद्यार्थी म्हणजे मला तर अगदी क्वचितच भेटतात, त्यामुळे या ठिकाणी येऊन तुम्ही आम्हाला बोलवल्यामुळे मी तर अगदी ठरवलं की आपण जायचंच. मुद्दामून मी रसाळबाईंना, मोहितेबाईंना फोन केला, कुष्टेबाईंनाही केला, म्हणजे जेणेकरून आपल्याला सर्वजण भेटतील. कारण मी लांब राहते त्यामुळे माझी काही विशेष गाठभेट होत नाही कोणाची. त्यामुळे मला खूपच आनंद झाला तुम्ही या ठिकाणी बोलवलं, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. आणि पुन्हा पुन्हा असं बोलवत राहा अपेक्षा. आणि माझे 2 शब्द संपले. तसं तर मी गवारी सरांना विनंती करणार होतो, पण आता मला सुरेश मॅडम द्यायचं आहे माहीत, कारण त्या बराच विचार करत आहेत काय बोलायचं. नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा. मिलीचा फोन आला, पण नाव वगैरे सेव नसल्यामुळे नवीन नंबर मी शक्यतो उचलत नाही, पण बघूया म्हणून मिली बोलतोय. तर त्याने सांगितलं की गेट टुगेदर ठेवलेला, तर जो आनंद जो झाला तर मी आज मी हजर नव्हती, माझा प्लॅन दुसराच होता, तर मग मी ते पोस्टपोन केला आणि मी आज राहिली. कारण एवढा आनंद झाला की आता सगळे म्हणजे आमचे शिक्षक भेटतात आणि 25 वर्षांनी विद्यार्थी भेटतात, तो आनंद खूप झाला. विद्यार्थी भेटल्याचा जो आनंद आहे तो शब्दात वर्णन करता येत नाही. मी टूरला गेलेली होते गेल्या वर्षी 2024ला, UK टूरला गेली. तर आमच्या टूरचा प्लॅन माझ्या मुलीने फेसबुकवर टाकलेला. तर आपल्या शाळेची विद्यार्थिनी तिने ते वाचलं आणि तिने कॉन्टॅक्ट केला. तर आम्ही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि माझी स्वतःची इच्छा होती शेक्सपियरचं घर पाहायला जायची. तर तसा प्लॅन तिला कळवला. तर ती राहायला लंडनमध्ये आहे, बर्मिंगहॅमला, आणि नोकरीला आहे ती ग्लासगोला. त्या दिवशी तिने तिच्या बॉसना सांगितलं की माझी टीचर येणार आहे आणि मी आज लिव्ह घेणार आहे म्हणून. तर बॉसने तिला लिव्ह दिली, सुट्टी दिली, आणि मग ती रजा घेऊन 2 तास प्रवास करून ती मला शेक्सपियरचं जे तिथं घर होतं त्या ठिकाणी ती मला भेटायला आली. तो जो आनंद मला लंडन पाहिल्याचा आनंद नाही एवढा झाला, भेटली त्याचा मला खूप आनंद झाला. आणि नंतर मग आम्ही तिथे 1.5 तास बसलो आणि नंतर मग ती गेली. तिथे चांगल्या म्हणजे मुलगी हार्डवर्करच होती आणि आहे, चांगला जॉब आहे तिला, पण ती वेळातल्या वेळ काढून आली. याचा मला जो आनंद झालेला आहे तो शब्दात सांगता येणार नाही आहे. तो त्यानंतर बरेच विद्यार्थी भेटतात, नेहमीप्रमाणे ओळखता येत नाही चेहरे वगैरे, मात्र आठवणी खूप आहे. एक आठवण माझ्या लक्षात आहे तुमच्या सगळ्यांची. मडवी आहे ना, हां, त्यावेळी मडवी खूप रागावला होता सगळ्यांच्या वेळी, बरोबर आहे ना? खूप रागावला होता मडवी. नंतर बरोबर ना मडवी? हो, काय घडलं होतं मला नाही लक्षात, पण रागावला होता मडवी एवढं लक्षात आहे. मग सरांनी वगैरे सगळ्यांनी समजावलं आणि मग ते हे झालं, मिटवलं ते विषय. ही एक
केतन रागावला होता मॅडम त्या दिवशी, कारण की सरांनी 2 पाव सांगून 1 पाव दिला होता मला. त्या दिवशी पावभाजी होती, 2 भेटले मला 1 का.